न तक्रसवी व्यथते कदाचित न तस्य रोग प्रभवन्ति किंचित यथा सुरानामृतं प्रधानम तथा नरानां भुवि तक्रमाहु. जी व्यक्ती ताकाचे नियमित योग्य पद्धतीने सेवन करते तो रोगमुक्त राहतो. जसं हे अमृत, ताकाला अमृताची व्याख्या देण्यात आलेली आहे आणि हे सर्वात उच्च प्रभू मानलेले आहे. ताकाला इंद्रस्य दुर्लभम अशी देखील व्याख्या सांगितलेली आहे. म्हणजे ताक हे 100% अमृता समान मानलेलं आहे. एप्रिल मे उन्हाळ्याचे दिवस, कडकडीत उन्हाळा असतो. उन्हाळ्यामध्ये शरीरातून घाम हा मोठ्या प्रमाणामध्ये जात असतो. यामुळे डिहायड्रेशन मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. उन्हाळ्यातील 2 सर्वात प्रसिद्ध आणि नॅचरल जर कोल्ड्रिंक म्हटलं तर पहिलं आहे ताक आणि दुसरं आहे लस्सी. हे सर्वात महत्वाचे उन्हाळ्यातील 2 कोल्ड ड्रिंक मानले जातात. ताकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोबायोटिक्स असतात, ज्यामुळे पचनासाठी मदत होते, पचनशक्ती सुधारते. याचबरोबर अनेक रोगांपासून आपल्याला दूर राहता येते. रोज दुपारच्या जेवणानंतर ताक घ्यावे की ज्यामुळे पचनही चांगले होते. विशेषतः दुपारच्या जेवणानंतर नियमितपणे ताक प्यावे. ताकामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड, काळे मीठ तसेच कोथिंबीर हे जर टाकून प्यायले तर ताकाचा फायदा हा जास्त होतो. याचबरोबर अतिशय चवदार होते. महत्वाचे म्हणजे ताक रिकाम्या पोटी पिऊ नये. ताकाचा जो काळ सांगितलेला आहे हा दुपारी जेवणानंतर असावा. दुपारी जेवणाच्या नंतर एक ग्लासभर ताक जर पिले, खाल्लेल्या अन्नाचे पचन हे चांगल्या पद्धतीने होते. लस्सी हे देखील उन्हाळ्यातील दुसरे एक कोल्ड ड्रिंक मानले जाते किंवा समर ड्रिंक मानले जाते. लस्सी जर आपण पाहिली तर ही घट्ट असते. यामध्ये दह्याचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे लस्सी देखील दुपारच्या जेवणानंतर घ्यावी. लस्सी खूप थंड असू नये. याचबरोबर लस्सीमध्ये साखरेचे जे प्रमाण आहे अतिशय कमी प्रमाण असावे. सर्वात महत्वाचे म्हणजे ताक किंवा लस्सी हे खाल्ल्याच्या नंतर अतिशय खारट पदार्थ खाणे, आंबे, अतिशय आंबट पदार्थ खाणे, मासे, दूध हे पदार्थ टाळावे.